टोलमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, आता टोल तर आपण जिथे टोल नाका आहे तिथे काही, आणि याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल दोघे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार. पण या मिसिंग लिंकला आपण पाहतोय की किल्ल्यांचं स्वरूप देखील देण्यात आलेलं आहे. हे बघा ना, आपण इथं कारण हे 4-5 गड आहे तिथे, आपल्या तिकोना आहे, लोहगड आहे आणि विसापूर आहे, तिकोना आहे, अशा प्रकारचे गड किल्ले आहेत. या गड किल्ल्याचं इथे आपण एंट्री केलेली आहे, दाखवलेली आहे, आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे प्रवेशद्वार आहे. आणि त्यामुळे आणि त्या पलीकडचा जी एंट्री पॉईंट आहे तिकडे आपण कारल्याच्या लेण्या ज्या आहेत, त्यामुळे इथं लेण्यांचं देखील आपण आणि ते पण देखील GRC केलं आहे आपण. त्यामुळे 100 वर्षापेक्षा जास्त टिकाऊ आहे. त्यामुळे हे जे काही केलेलं आहे हा फार एक मी पुन्हा एकदा म्हणेन की हा एक इंजिनिअरिंगमध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये असलेला विचार आहे आणि याचा फायदा मुंबई आणि पुणेकरांना मिळेल. या मिसिंग लिंकमुळे राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा वेगवान होईल. ती कशा पद्धतीनं होईल, त्याचा फायदा कसा राज्याला होईल? बघा, जेव्हा मुंबई पुणे रस्ता झाला ॲक्सेस कंट्रोल, त्यावेळेस आपण पाहिलं की पूर्वी घाटामध्ये 7-7, 8-8 तास प्रवासाला लागायचे. आज 2-2.5 तासामध्ये मुंबईतला माणूस पुण्यात जातो, पुण्यातला मुंबईमध्ये जातो. तिकडे पण पाहिलं आपण की सर्व्हिस इंडस्ट्री, IT इंडस्ट्री, रिअल इस्टेट, ह्या सगळ्या ज्या काही त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, उद्योग वाढलेत आणि मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो, नाही का? 10 लेन आहेत त्याचे 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाही. कारण घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल, इंधन मध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल आणि प्रदूषणामध्ये देखील प्रदूषण कमी होईल. एक पूर्णपणे निसर्गाचा एक आनंद या ठिकाणी लोकांना हा वेळ कमी होईल आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल, इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जसं मुंबई पुणे एक हा जो प्रकल्प त्या काळामध्ये हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांच्या संकल्पनेतून MSRDCचे तत्कालीन मंत्री, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्यावेळेस केला. आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की हा फक्त मुंबई पुणे रस्त्यामुळे जे डेली अपडाऊन लोक करू लागले, पुण्याकडे IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, या ठिकाणी रिअल इस्टेट बूम झाली, मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळाली. आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल रोड पहिला होता, तो भारतातला आपला पहिला ॲक्सेस कंट्रोल. नंतर आपण समृद्धी महामार्ग केला. पण या टनेलमुळे पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल.